काय प्रॉब्लेम. हर्षवर्धन रावांचं नाव घेते. आता माझं डोकं नका खाऊ. अमोल रावांचं नाव माझ्या हातावर टॅटूनी कोरलं. वहिनी बिचारीने खरंच कोरले हो टाळ्यावाचा वहिनीसाठी. मग तुम्ही होळीला काय करता? होळीला अहो एक होती भेंडी. काय वहिनी तुमचा भाजीचा धंदा आहे का? भाजी घ्या भाजी. नागाचा वेडा ही आहे म्हैस आणि मिठीचा वेडा. तिसऱ्या दिवशी सकाळी हजऱ्यांचा कार्यक्रम पार पडला आणि 4 वाजता जल्लोषात आणि शांततादायी वातावरणामध्ये आणि सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी आपल्या खेडगावचं जसं बाहेर गावी नाव रोशन व्हावं त्या पद्धतीने या ठिकाणी कुस्त्यांचा आखाडा जंगी मैदान या ठिकाणी पार पडलं. आणि त्यानंतर आपण खास महिलांसाठी दरवर्षी काही ना काही उपक्रम साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा उपक्रम खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्याशा प्रयत्नातून या ठिकाणी दरवर्षी आपण आयोजकाच्या माध्यमातून या ठिकाणी उपक्रम साध्य करत असतो आणि महिलांसाठी हा कार्यक्रम चांगल्या जोशामध्ये त्यांना या ठिकाणी बक्षिसाचीही उपलब्ध करून दिली जात असतात.
आणि याही वर्षी त्याच पद्धतीने त्याच उत्साहाने या ठिकाणी कार्यक्रम पार पडतोय आणि या कार्यक्रमानंतर या ठिकाणी सांगत होत आहे. परंतु त्या अगोदर प्रमुख मान्यवर गावचे प्रमुख ग्रामस्थ पदाधिकारी यांच्या माध्यमातून आपण या मंचावरून छोटासा या यात्रेनिमित्त संदेश देऊ पाहत असतो. या ठिकाणी श्रीफळ वाढवण्या अधिकारी कार्यक्रमाला सुरुवात हॅलो गावातले आहेत आणि तुमच्या भागातली ही मला वाटतं पहिली सर्वात टॉपची साऊंड सिस्टीम त्यांनी विकत घेतलेली आहे. आणि आज श्री खंडोबाच्या यात्रेनिमित्त आमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या साऊंडचं उद्घाटन होतंय. आमचंही भाग्य आहे की त्यांचा एवढा मोठा साऊंड आज इथेच नका दिला, त्यांचं उद्घाटन होतं त्या साऊंडचं. एकदा त्यांचा साऊंडचा व्यवसाय असा जोरात चालावा याच्यासाठी सगळ्या माता भगिनींनी जोरात टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा द्यायच्या. त्या बात एवढ्या माता भगिनींचा आशीर्वाद मिळाला म्हटल्यानंतर काय कमी पडणार नाही. आणि खरं तर हा साऊंड म्हणजे सिटीमध्ये सुद्धा लवकर अवेलेबल होत नाही. एवढा मोठा साऊंड, याची किंमत किती आहे तुम्ही ज्यावेळेस पुढील साऊंड घ्यायला जाईल त्यावेळेस कळेल. खूप मोठी ही साऊंड सिस्टीम आहे. ती आपल्या गावात आपल्या गावच्या माणसाने घेतली, आपल्याला अभिमान असला पाहिजे त्या गोष्टीचा. म्हणून बघ त्यांच्यासाठी मी टाळ्या वाजायला सांगितलं, बाकी काही नाही. आता वेळ तशी फार झालेली आहे त्याच्यामुळे जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. किती वहिनी ज्यांना कार्यक्रमात भाग घ्यायचा सांगा बरं, हातवरती करा. एकदम सोप्या सोप्या गेम आहेत, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. आणि मला टेन्शन, आवाज येत नाही, मला टेन्शन. भैया वहिनी तुम्ही जेवलं नाही का?
चला आवाज सगळ्यांचा जोरात आला पाहिजे. बोला गणपती बाप्पा. मी जोरात म्हणले जोरात. बोला गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की जोरात. मला खेडमध्ये मी आलोय हे कळालं पाहिजे. मला इथल्या आसपासच्या लोकांनी सांगितलं होतं की खेडमधल्या बायकांचा आवाज लय जोरात आहे. मग काय भांडणाला आवाज जोरात आहे तुमचा? दया हसायलाच लागला तुम्ही जरा. हसलेला आवाज तुमचा इथपर्यंत येतोय. हा चला आता रेडी आहे. आवाज जोरात. बोला गणपती बाप्पा. मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की. आता कुठेतरी जय म्हणलेला मला आवाज आला. तुमची एनर्जी पाहिजे. जेवढ्या महिला कार्यक्रमात सहभागी घेतील तेवढ्या महिलांपैकी काही महिला जिंकून पुढे जाणार आहेत, बाकीच्या आउट होणार आहेत. आता तुम्ही 1000 जणी आहेत पण तुमच्या मधल्या 4-5 जणी जिंकणार आहेत. त्याच्यामुळे आउट होणाऱ्याची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे नाराज व्हायचं नाही. बिंदास खेळायचं, एन्जॉय करायचा कार्यक्रम. रेडी आहेत तुम्ही आता? सुंदर असं आपण एक श्रीगणेशाचं गाणं या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याच्यानंतर लगेचच गेम्सला सुरुवात करणार आहोत. बापू आले तुम्ही? तुम्हाला कोणाला सुख दुःख असेल मला माहित नाही, पण गणपती बाप्पांचं नाव घेतल्यानंतर जर जोरात आवाज दिला तर तुमच्या आयुष्यात येणारं दुःख सुद्धा येणार नाही, कारण त्याचं नाव विघ्नहर्ता आहे. आणि ज्यानं सांगितलं आम्ही हात वरती करून टाळ्या वाजवा, त्यांनी वाजवल्या नाही, त्यांना गणपती बाप्पा बघून घेतली. माझं काय नाही बाबा, त्यांचं नामचं जमतं तेवढं मी बघत त्यांच्याकडे दिली. आणि गणपती बाप्पांचं नाव घेतल्यानंतर ज्या वहिनी जोरात बोलतील मोरया, त्या वहिनींना 21,000ची पैठणी आणि सोन्याची नथ गणपती बाप्पा मिळवून देतील, मी नाही. ज्या फक्त हे करतील नाही का, फक्त बोलायचं नाही, तोंड आ करायचं आणि हात वर करायचं, असं वाटलं पाहिजे मीच बोलले, त्यांना गणपती बाप्पा बरोबर आउट करून टाकतील. चला रेडी, गणपती बाप्पा. हा आता कसा आवाज आला बया,
प्रत्येकीला पैठणीच पाहिजे. पैठणीचा रोमाल करावा लागते आपल्याला, काय खरं नाही आता. हा, आपण काय करू माहिती का, मी जिथे उभा आहे तिथून इकडे एक टीम आणि इकडे एक टीम. हा, या इथून असं इकडं इकडची बाजू, इकडची बाजू. हा, चालेल ना? 2 टीम करू. आता इकडच्या टीम मधल्या किती जणी ज्यांना खेळायचा हात वरती करा, हात वरती करा. आपण फक्त बघतोय किती जणी आहेत. 1 2 3 4 5 6 7. शांताबाई दीदी, तुला खेळायचंय ना? हा, किती आहेत इकडे? हात वरती करा पटपट, हात वरती. आणि इकडे हात वरती करा. हे बघा, टीम जिकडची जास्त सुरुवात तिकडनं सुरू. ओके, पण ते कसं कळणार? आवाजावरती. तुमची एनर्जी ज्यांची जास्त त्यांच्याकडनं सुरुवात. आता माझ्या उजव्या हाताला जी टीम आहे त्या टीमचं नाव सैराट. हा, माझ्या उजव्या हाताची टीम काय? सैराट. माझ्या डाव्या हाताची टीम वैराट. सैराट आणि वैराट. ओके, आता ज्या वेळेस मी गणपती बाप्पा म्हणेल त्यावेळेस सैराट टीमनी मोरया म्हणायचं. जर तुमचा आवाज जोरात आला तर तुमच्याकडनं सुरुवात, मी तुम्हाला पण तसंच करणार. तुमचा आवाज आला तर तुमच्याकडनं सुरुवात, माझ्याकडून काही शेजारी नाही. हा, चला रेडी. पहिल्यांदा टीम सैराटला चान्स. टीम वैराट इथून, हा लेझर छान मारतोय बघा. टीम सैराटला पहिला चान्स, टीम वैराटला नंतर. टीम वैराटचे कोणी बोलू नका. दीदी तू, हा, वैराट मध्ये. आजची तुम्ही वैराट मध्ये का, म्हणजे स्वतःला समजून घ्या. हा, बस. चला रेडी. 1 2 3. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. पुन्हा एकदा ठरवा, या आवाजावरती तुम्हाला कार्यक्रमात खेळायला मिळणार आहे. बोला गणपती बाप्पा. आता टीम वैराट. चला रेडी. तुम्ही शांत बसा आता. बोला गणपती बाप्पा. सैराट नाव दिलं, सैराट नावानं फुगून बसल्या बिचाऱ्या. अशा रीती आपण टीम वैराट जिंकलेली आहे, त्याच्यामुळे आपण टीम वैराट करून सुरुवात करणार आहोत. ज्या वहिनीला खेळायचंय, पहिल्या गेमसाठी आपल्याला 20-25 वहिनी लागणार आहेत. गेम सगळ्या सोप्या आहेत. 80 वर्षाच्या आजींना सुद्धा गेम खेळता येतील अशा गेम्स आहेत. गेम्समध्ये कुठलीही गेम अवघड नाही, त्याच्यामुळे बिंदास तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. काही टेन्शन घ्यायचं नाही आणि टेन्शन द्यायचं सुद्धा नाही. चला रेडी. टीम वैराटच्या रेडी आहेत का? 25 ते 30 वहिनी लागणार आहेत. हात वरती करा बरं, किती जणी आहेत. हा, चला या. एवढेच का वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. तुमचं नाव काय म्हणलं? उज्ज्वला नामदेव दळवी. अजून जोरात टाळ्या वाजवा.
वहिनींचं नाव उज्ज्वल आहे म्हणून टाळ्या नाही. वहिनींचा उखाणा ऐकायचा. ऐकायचा ना? ऐकायचंय का? हा वहिनी उखाणा. गणपतीला वाहते दुर्वा, विठ्ठलाला वाहते तुळशी, नामदेवरावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी तुमचं नाव? हा आणि उखाणा या वहिनीला महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकू, सतीश्रावांचं नाव घेते तुमचं मानपासून. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. इथून पुढच्या वहिनी कुठल्या देवाला फुलं व्हायला जाऊ नका, कुठल्या देवाला हार घालू नका, आमचा मान तर राखूच नका. यांनी महादेवाची पिंड आणली म्हणून सांगतो. एका वहिनीने उखाणा घेतला आणि महादेवाच्या पिंडीचा वापर कसा झाला बघा. वहिनीने उखाणा काय घेतला? पिवळं पिवळं हरिण त्याचं इवलं इवलं पाय, पिवळं पिवळं हरिण त्याचं इवलं इवलं पाय. आमचे सचिनराव दिसत नाही कुठं पिऊन पडले. सचिनराव पिऊन टाकले कपडे वाईट असे जसे पुरुष मंडळी बसलेले होते. मला आवाज मारला, म्हणले ओ रमेश परळीकर. म्हणलं काय? त्यांच्याकडे गेले की मला वास आला. म्हणले उखाण्यातला? म्हणलं सचिन तुम्हीच आहे. ते म्हणले हा. मग त्यांनी उखाणा काय घेतला, महादेवाच्या पिंडीचा वापर कसा झाला बघा. महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा, महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा, ही आहे म्हैस आणि मिठीचा वेडा. जर असा हटके उखाणा असेल, मला हटके वाटला तर मी लगेच तुम्हाला सेमीफायनल मध्ये घेऊन जाणार. हा आणि स्टेजवर आल्यानंतर कुणी कुणाची करवली बनायचं नाही, एकमेकींना अजिबात बोलायचं नाही. हा या वहिनी तुमचं नाव? संध्या सोमनाथ भोसले. हा आणि उखाणा याला याला हात लावू नका, ते साऊंड त्यांनी करून सोडले, शॉक लागतो. हा अहो एक होती भेंडी, अहो एक होती भेंडी. काय वहिनी तुमचा भाजीचा धंदा आहे का? भाजी घ्या भाजी. वहिनी तुम्ही सूत रासाला आता मला वाटलं भेंडी जिंकतात का काय? गावात भाजी बिजी विकता का तुम्ही? नाही इकडे या. नाही होते बघा पुण्याला असं रस्त्याने ओरडतात, बाकी काही नाही. ताजी ताजी भाजी म्हणून या पुढे या. हा हा अहो एक होती भेंडी, तिला आली शेंडी, अहो तिला आली शेंडी, शेंडी गेली तुटून आणि आमचे सोमनाथजी गेले रुसून आणि मी बसले फुगून. वहिनी इकडे आपण भाजी करू. हा तुम्हाला एक चांगला उखाणा शिकवतो. टाळ्या वहिनीसाठी टाळ्या वाजवा. तुम्हाला भाज्या आवडतात? तुम्ही व्हेजिटेरियन आहेत का नॉनव्हेज खाता? आपण नाही ना, तुम्ही भेंडी म्हणलात ना, चांगली भाजी आहे, पौष्टिक भाजी आहे, अशीच भाजी असेल होती. आपण वाटाण्याची भाजी करू. या पुढे वाटाण्याची करते भाजी, वाटाण्याची करते भाजी, त्यात खोबरं टाकते खिसून खिसून, त्यात खोबरं टाकते खिसून खिसून. आमचे हे गेले रुसून, आमचे हे सोमनाथजी गेले रुसून, कुत्र्याने घेतलं चावगा घासून. पुढे या पुढे वहिनी पुढे या. काय झालं इकडे या. इथे यायला काय झालं? कुत्र्याने घेतलं चाटून पुसून. कुत्र्यानं नाही बघा. काय बोलायचं? कुत्र्यानं नाही, कुत्र्यानं कुत्र्याने घेतलं चाटून पुसून. वहिनीसाठी. वहिनी तुम्ही या गेम मध्ये आउट जरी झाल्या तरी तुम्ही सेमीफायनलला जाणार. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा या वहिनी इकडे या पुढे या. तुमचं नाव? शुभांगी महेश मोरे. हा आणि उखाणा? चांदीच्या ताटात कोण आहेत तुमच्या? सख्या बहिणी? बघा तुम्ही ठरवूनच आल्या काय मग? आज दोघीपैकी एक तरी बक्षीस. हा तिघी जणी तुम्ही सख्या बहिणी आहेत का? बया तिघी जणी एकाच रांगेत आल्या. बघा एक तर सेमीफायनलला पोहोचली. पुढे या. हा चांदीच्या ताटात मटणाचा रस्सा, महेशरावांचं नाव घेते. आधी तुम्ही उखाणा तर नीट घ्या बाय. हसू हसू तुम्हीच मी असा. या पुढे या. व्यवस्थित घ्या. चांदीच्या ताटात मटणाचा रस्सा, महेशरावांचं नाव घेते. बस बाय बोलत वाच वाच. कधी झालं तुमचं लग्न? 11 वर्ष झाली. मग तुम्ही होळीला काय करता?
होळीला वहिनीचं खाण्यावरच लक्ष आहे. होळीला काय करता बघा, मटण करतो मटण. होळीला बोंबलत नाही का तुम्ही? नाही बोंबलत का? बया नका बोंबलू द्या, वाजवा टाळ्या. हा वहिनी, वहिनी तुमचं नाव? पल्लवी स्वप्नील कांबळे. हा आणि उखाणा? दारी होती तुळस तिला घालत होते पाणी, आजवर होते आई बापाची दाणी, आता राहते स्वप्नगावांची राणी. क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनींसाठी सुद्धा. वहिनी तुमचं नाव? किरण मोरे. हा आणि उखाणा? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने, किरण रावांचे नाव घेते प्रेम भाव भक्तीने. क्या बात आहे, जोरात टाळ्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. वहिनी हात खाली करा. हा जय मल्हार. जय मल्हार. काही नाही बॅ, पिवळी साडी घातली, खंडोबाची यात्रा आहे, देवाच्या नादाला लागायचं, जय मल्हार म्हणून टाका. हा उखाणा, नाव आणि उखाणा. माझं नाव शर्मिला अमोल सावंत. पायात घातली जोडवी, गळ्यात घातलं डोरलं, अमोलरावांचं नाव माझ्या हातावर टॅटोनी कोरलं. वहिनी बिचारीने खर्च करू रे हो, टाळ्या वाजवा वहिनीसाठी. बाकीच्या वहिनी म्हणतात बाय आमच्या यांचं नाव आमच्या हृदयावर कोरलं. वहिनी म्हणतात हातातच ठेवले, टेन्शन नाही. टाळ्या वाजवा वहिनी. तुमचं नाव? कावेरी नितीन पारखे. हा आणि उखाणा? रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास, नितीन रावांचं नाव घेते तुमच्याकरता खास. टाळ्या वाजवा वहिनींकरता खास. हा सुषमा हर्षवर्धन मोरे. हा आणि उखाणा? चिमणी करते चिव चिव, कावळा करतो काव काव, हर्षवर्धन रावांचं नाव घेते आता माझं डोकं नका खाऊ. वहिनी थोडं तरी खाऊ द्या बाया, मी जेवलो नाही. टाळ्या वाजवा. तुमचं नाव? सना समीर हवलदार. भाभी, भाभी थोड़ा मोर आओ. आपको उखाना आता है क्या? हाँ नहीं आता है तो टेंशन मत घो, मैं मोरो मोरो बोलता है, आप मेरे मागो मागो मोनो. आओ मोर आओ. आप क्या करते? बुवा बोला. बिचारी मराठीत बोलायला लागली की माझ्या हिंदीची वाट लावली की तुम्ही. काय बोंबलायचं? हा घरपोच असती. वाजवत आहे करते आता. घर को चाहती. और हमारे भाई साहब क्या करते? ड्राइविंग करते. अच्छा हाँ, उखाणा आता है आपको? घेओ चांगला घेओ. सुनने की मंजिल संदर चली पे, समीर साहब का नाम मैंने कुरान में लिखी. वाजवा टाळ्या. या तुम्ही या. उखाणा काय घेतला कुणालाच नाही कळला. कुणाला कळला हात वर करा. नाही कळला ना? किसको? हे बघा, किसको किसको कळ्या हात वर करो. किसकोच नाही कळ्या ना? भाभी उखाणाच नाही कळ्या. तुम्ही काय बोल्या हेच नाही कळ्या. हाँ क्या हुआ यार? मराठी में नहीं आता. मेरे को आता है, मैं मोरो मोरो बोलता है, आप मागो मागो मोनो में हिंदी में सिखाता है. हाँ. सूटकेस में सूटकेस. सुटकेस में सुटकेस. भाभी ये हिंदी चांगला बोलता है. मैं सूटकेस में सूटकेस. सुटकेस में सुटकेस. मोटा सूटकेस है, जरा जोर से म्हणून. हाँ वो देखो साउंड केवढा मोठा मोठा लाया है. सूटकेस में सूटकेस. सुटकेस में सुटकेस. सूटकेस में आईना. वो ऐसा चेहरा देख के भांग पड़ते ना वो. सूटकेस में सूटकेस. सूटकेस में आईना. सुटकेस में सुटकेस. सुटकेस में आईना. हमारे उनका कहना. हमारे समीर का कहना. भैया तुम्हारा लव मैरिज है क्या भाभी? फिर समीर साहब का बोलो ना, थोड़ा रिस्पेक्ट दो ना उनको. हाँ सूटकेस में सूटकेस. सूटकेस में आईना. सुटकेस में सुटकेस. सुटकेस में आईना. समीर साहब का कहना. भैया सदा फैशन में रहना. भैया सदा फैशन. भैया नहीं, भैया इधर आओ. भैया नहीं, उनको भैया कैसा बोलेंगे? क्या बोलने का? सूटकेस में सूटकेस. सूटकेस में आईना. भैया अग भैया भैया अग. कळ्या क्या कळ्या? हाँ वाजवा टाळ्या. हाँ सुटकेस
उसने सुटकेस सुटकेस में आईना समेत साहबा कहला बया 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 सदा फॅशन में रहना. सदा फॅशन में रहना. कळ्या आता कळ्या ना उखाना वाजवा टाळ्या भाभींसाठी मग. हा या पुरुष मंडळी टाळ्या वाजवल्या तरी काय प्रॉब्लेम नाही. प्रोत्साहन द्या तुम्ही सुद्धा. हा वहिनी तुमचं नाव भाभी तुम्हाला जागे पर ना. हा प्रियांका समीर धांडे. हा आणि उखाना इकडे सरळ बघा ना वहिनी पुढे. हा काय नाही ते युट्यूबला शूटिंगचा येतं ना म्हणून बाकी काय नाही. स्टीलचा चमचा रेल्वेमध्ये झळकला. समीररावांचा फोटो कॉलेजमध्ये ओळखला. वहिनी तुमचं लव्ह मॅरेज दिसतंय. मग कॉलेजमध्ये कसं बघितलं त्यांना? आधी ओळख होती का? कुठं झालं लग्न तुमचं? अरेंज मॅरेज. हा आधी बघायला कोण आलं होतं? कोण कोणाला बघायला आलं होतं? तुम्ही त्यांना बघितलं का त्यांनी तुम्हाला? मी मला बघायला आले होते. मग बघितल्यानंतर तुम्ही लगेच हो म्हणल्या? हा खरं सांगा हा त्यांनी लगेच होकार दिला? हा. चांगलं का मग वाजवा टाळ्या. तुमचं नाव? प्रतीक्षा किसन खराडे. हा आणि उखाणा? नदीच्या कडेला कृष्ण वाजवतो वाचले किसनरावांचं नाव घेते सुखी. क्या टाळ्या वाजवा वहिनीसाठी. तुमचं नाव? माझं नाव सारिका किरण साळवे. माझं नाव रमेश परेळकर. आजच्या ठळक बातम्या संध्याकाळचे 12 वाजत आलेले आहेत आणि होम मिनिस्टर कार्यक्रम हा खेळमध्ये सुरू आहे. तुम्ही वहिनी दूरदर्शनवरती वगैरे टीव्ही वरती बातम्या सांगायला होत्या का? पण वहिनीचा आवाज सेम टीव्ही वरच्या अँकर सगळ्या दूरदर्शनवरती बातम्या लागतात ना तसा. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा उखाणा? काळ्या निळ्या आकाशात विमान चालले बघ. काळ्या का निळ्या भया एक तरी सांगा की. दोन्ही पण. काळ्या निळ्या आकाशात विमान चालले भरगच्या किरणरावांचं नाव घेते हीच तुमच्या अपेक्षा. वहिनी तुमचं नाव? पूजा अशोक शिंदे. आणि उखाणा? पेरूच्या झाडावर पोपट बसतो मिठू मिठू आणि अशोक मिठू मिठू बया आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. असाच मिठू मिठू ना. हा घ्या उखाणा. पेरूच्या झाडावर पोपट बसतो मिठू मिठू अशोकरावांचे नाव घेते खाताना गुटू गुटू. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. या वहिनी लागली. वहिनी तुमचं नाव? शीतलराम साळवे. हा आणि उखाणा? भया वहिनी वहिनीसाठी टाळ्या वाजवा. भया एवढ्याच टाळ्या का? या तुझ्या विरुद्ध पार्टीतल्या आहेत का काय? हसायला सगळ्याच आहे. टाळ्या वाजवा म्हणलं की तुम्हाला तुमच्या नवऱ्याची शपथ आहे. हात वरती करून टाळ्या वाजवा. भया तरी बी अर्ध जरी नवऱ्याची किंमत नाही बघा. तोंडाला हात लावलेल्या वहिनी तुम्ही नाही टाळ्या वाजवल्या. शूटिंग मध्ये घेतलं त्यांच्या नवऱ्याचं वाटणच होतं. हा ज्या टाळ्या वाजवणार नाही त्यांना नवऱ्याची शपथ. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. असा टाळ्या वाजवा काय फरक पडतो? टाळ्यांवरती टॅक्स नाहीये. नवऱ्याची शपथ सुटली. या वहिनीचं नाव शीतल आहे. लागीर झालं. या वहिनीमुळे सिरियल फेमस झाली शीतल वहिनी. तुझ्या 2 बाबूराव त्याच्यातला एक मरायला त्याला आणि एक मिळालेला. आणि इथून पुढे काय आपल्यापैकी बाबूराव कोणी नाव ठेवत नाही. त्याच्यामुळे आता इथून पुढे पुरुषांवर गाणं येतं का नाही याची सुद्धा पंचायत आहे. महिलांवरती अजून गाणी येणार आणि महिलांची नावं अजून हिट होणार. एकदा स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवा. हा सूर्यनारायणचे कुंज कुंज डोळे रामते रामते माझ्या हृदयात. तुमचं लव्ह मॅरेज आहे? नाही रामचं नाव घेते म्हणलं ना म्हणून बाकी काही नाही. वाजवा टाळ्या. लव्ह मॅरेज वाले लगेच ओळख पाहिजे. लव्ह मॅरेज वाले आवाजावर बोलतच नाही. डायरेक्ट आरोग्य यू अँड मी संपला. वहिनी तुमचं लग्न झालंय? झालंय म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. वाजवा टाळ्या वाजवा वहिनी. माझं नाव काजल ज्ञानेश्वर सातको. हा आणि उखाणा? लालमणी तोडले काळीमणी जोडले ज्ञानेश्वरच्या गायबात सोडले. कुठे जाते ज्ञानेश्वर भाऊ? आले का? कुठे भाऊ?
माऊली ज्ञानेश्वर भाऊ कुठे हात वरती करा बरं. आहेत का? फक्त असतील तर हात वरती करा, बाकी काय नाही. यायचं वगैरे नाही स्टेजवर. आहेत का? दया लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, त्याच्यासाठी आई वापरले. जसं का आमच्या भाऊंना कोणी बायकोच देत नव्हतं. बघाव तरी कुठं आहेत म्हणजे कळलं खरंच होतं का. हा वहिनी तुमचं नाव? हा आणि उखाणा? पैठणीच्या साडीवर सोपते मोरांची जोडी, अमित रावांचं नाव घेते आणि माझ्या आयुष्याला जोडी. हा बात जोरदार काय वहिनी. या वहिनी. मोठी रमेश जंजिरे. दया वहिनी तुमची उंची तर माझ्यापेक्षा मोठी, मग काही नाही. टाळा माझ्या वहिनीसाठी. मेरे आंगने में तुम्हारा क्या काम है, मेरे आंगने में तुम्हारा क्या काम है, जिसमें भी लंबी उसका भी बड़ा नाम है, जिसमें भी लंबी उसका भी बड़ा नाम है. कोठे पे लगा दो सीढ़ी का क्या काम है, मेरे आंगने में तुम्हारा क्या काम है. हे जे उंची असलेली चांगली असते बघा, वापर होते म्हणून सांगितलं. म्हणजे तुमचे मिस्टर वापर करून घेतील, काही प्रॉब्लेम नाही. हा तुमचं नाव आणि उखाणा? मोठी रमेश जंजिरे. हा आणि उखाणा? टेन्शन करू नका वहिनी, घाबरू नका. ते खाली असं काही करू नका. टेन्शन आहे का काही? काही लोन बिन आहे का? शेतीवर, बँकेचं, गाडीचं, कशाचं काय आहे का? नाही ना. असलं तरी काय आम्ही एखादा हप्ता भरणार नाही. फक्त ते टेन्शन तुम्ही इथं घेतलं की तुम्ही जिंकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबांची कळी, रमेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. क्या बात आहे. बरं, टाळ्या वहिनी. हा वहिनी तुमचं नाव? शीतल स्वप्नेचा. वेळा शीतल वहिनी किती गेलं? हा खंडेवर आसक्तप्रती कोण स्वप्नेश रावांचं नाव घेते जाधव घराण्याची. क्या बात आहे. तो काय टाळ्या वहिनी गेला पाहिजे. लस्सीला पाहिजे त्याला. या भाभी तुम्ही मागे थांबू. जाऊ मागे. तुम्ही पण जावा पाठीमागे. तुम्ही पण जावा. तुम्ही थांबा. सारखा पुढे सारखा. तुम्ही एक थांबा पाठीमागे. थांबा तुम्ही पण. सारखा पुढे तुम्ही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे थोर करवीर कांता राजा राजा शिवछत्रपती, महाराष्ट्रातील साधू संतांना, ग्रामदेवतेला तसेच उपस्थित रसिक प्रेक्षकांना व माता भगिनींना विनम्र अभिवादन करून सुरुवात करीत आहोत. वैजनाथ वनरक्षण पुणे निर्मित रमेश परळीकर प्रस्तुत महाराष्ट्रातील सर्व महिलांचा एकमेव आवडता गेम शो वहिनी पुन्हा एकदा या कार्यक्रमाचा वैभवशाली प्रयोग क्रमांक 3483 कार्यक्रम आज खेळमध्ये आम्हाला सादर करायला मिळतोय. एकदा आमच्या सर्व कलाकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. कार्यक्रमातल्या महत्त्वाच्या सूचना आहेत. सर्वांनी व्यवस्थित ऐका. आयोजकांपासून प्रेक्षकांपर्यंत आणि स्पर्धकांपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचं. कार्यक्रमात भाग घेत असताना आपापल्या जबाबदारीवरती भाग घ्यायचा. कार्यक्रमात काहीही अनुसूचित प्रकार घडला तर त्याला कलाकार किंवा आयोजक जबाबदार नसतील. कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग केलं जातं आणि ते सोशल मीडियावरती अपलोड केलं जातं. आपल्या मूल्यवान वस्तू, सोनं, दाग, दागिने, चप्पल काय असेल ते आपल्या आपण सांभाळायचा. घाया झाला तर त्याला कलाकार किंवा आयोजक जबाबदार नसतील. वहिनी सोपी गेम आहे. तळ्यात म्हणलं रस्सीच्या पुढे उडी मारायची, मळ्यात म्हणलं रस्सीच्या पाठीमागे उडी मारायची. नियम दोनच असतील. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, चुकलं समोरच्या खळ्यात. कळलं वहिनी? तळ्यात पुढं, मळ्यात पाठीमागे. हा चला. तळ्यात मळ्यात. ज्यांनी स्टेज बांधला मांडववाले त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. एवढ्या वहिनी दनादना उड्या मार्गात फळ्या हालून नाही. त्या बिचाऱ्या वहिनी म्हणल्या फळी मोडून मुले केलेलं वहिनी. म्हणलं काय सांगा बाबा, खरंच वहिनी जोर जास्त आहे का काय. म्हणून वहिनीला म्हणलं थांबा जरा, तुम्हाला मध्ये थांबवतो.
म्हणून त्या बाजूला घातल्या. पण वहिनी ओरिजिनल स्टेज आहे, काळजी करू नका. चला रेडी. हा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. वहिनी तुम्ही पाय एकदा. सोप्या गेम आहेत, काही प्रॉब्लेम नाही ना उडी मारायला. नाही ना, बिंदास खेळा. 2-4 किलो वजन कमी झालं तर झालं, काय फरक पडतो. चला तळ्यात. हा दोन्ही पाय एकदाच. नाही हा चला मळ्यात. दोन्ही पाय एकदाच. परत परत बघा. हा चला तळ्यात. हा मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. आकाश भया. हा कोण कोण आउट झाल्या? तुम्ही आउट झाल्या. जेवढ्या पुढे आल्यात ना त्या मागे जा. जेवढ्या मागे गेल्या तेवढ्या पुढे या. काय तुम्ही थांबा, तुम्ही नाही. आता या पाठीमागे. आता उड्या मारलेल्या या पुढे. तुम्ही या. हा तुम्ही या वहिनी पुढे. तुम्ही थांबा की काय मागे. तुम्ही या. हा आऊट कोण कोण झाल्या होत्या? आऊट. हा पुढे या. तुम्ही 3 झाल्या होत्या का? ओ बारीक वहिनी थांबा की काय? शीतल वहिनी थांबा. तुम्ही पाठीमागे गेलता का? मग थांबा. हा हा तुम्ही गेलते. आऊट झाले का? हो बया तुम्ही तुम्ही आउट. नक्की हो आउट. आऊट झाले. बया ते बघा, तुम्ही सगळ्या वहिनी आहेत ना आता आऊट झाला. तुम्हाला मी खाली पाठवणार होतो, पण बिचारे या बारीक वहिनी आऊट झाल्या तुमच्यामुळे. त्याच्यामुळे आता तुम्हा सगळ्यांना एक गाव भूताचा म्हणून माप. त्या बिचारी चांगली टुनू 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 मारली आणि तिलाच पहिल्या गेम मध्ये आउट करायचं काय बरं दिसतंय का? वे तर इथून पुढं भूताचा झाला ना, पुन्हा लगेच म्हणताना आता म्हसोबाचा सटवाईचा असला कोणाचा गाव पुन्हा नसतो. ज्या वहिनी उलट्या उड्या मारल्या की त्या वहिनी आउट होतात. कळालं आता? वहिनी तुम्ही अजून आउट झाला तरी एकदा देतो तुम्हाला, काळजी करू नका. हा थांबा थांबा पाठीमागा. कळालं वहिनी? पुढं तळ पाठीमागं मळ. विचारा वाटलं तुम्हाला, पण चुकीच्या उड्या मारल्या की आता आऊट. काढा काढा वहिनी चप्पल काढा. हा चला रेडी. बारीक वहिनी रेडी. हा 1 2 3 तयार. मळ्यात तयार मळ्यात मळ्यात. थांबा थांबा वहिनी थांबा. चला तुम्ही उड्या मारा बाया तुम्ही. हा चला रेडी. रेडी 1 2 3 मळ्यात. चला रेडी. वहिनी काय प्रॉब्लेम नाही ना? नक्की ना? हा नाही तर काय 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 वेळेस प्रॉब्लेम असतो. हा तसं काही सवय बिवय नाही तुम्हाला? वेळ झाली नाही ना कुठली? हा चला रेडी 1 2 3 तयार. बॉम्बला. राहुल भाऊ आहेत का? राहुल धवन पाटील आणि धनंजय मोरे पाटील आहेत का? कुठे आयोजक? हा दोघे आहेत ना? तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये एखादा JCB आहे का? ए हेलिकॉप्टर नको रे बाबा. JCB आहे का? JCB बारीक वहिनी आहेत ना? पाटील आपला JCB का? बोलवायचा बाबा. काय डेंजर आहे बाबा. कुस्तीच्या फळात बसले म्हणजे JCB आपल्याकडे आहे. बोलवू का? लागणार नाही लागणार नाही. का वहिनी बोलवायचं सांगा. टेन्शन नाही राहायचं. JCB बसवायचं. मळ्यात मळ्यात. चला रेडी. हा वहिनी व्यवस्थित खेळा. बारीक वहिनी बघून उड्या मारा की तुम्ही. हा चला रेडी 1 2 3 मळ्यात. हा वहिनी क्रेन आहे का आपल्याकडे? क्रेन 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 पण आहे का? इथंच लावली. काय खरं नाही बाबा. आपला व्यवसायच आहे का क्रेनचा JCBचा? बघा त्यांच्याकडे ते विहीर खांद्याचा आहे का? विहीर खांद्याचा JCB मोठा नाही ना बोलवायचा? हा बरं चालते. चला रेडी तळ्यात मळ्यात मळ्यात. वहिनी चष्मा फुटल.
बुलबुल काचा पहिली चष्मा कुठे बनवला तुम्ही बिग वन. भारी चष्मा आहे सोन्या तुला चष्मा असाच बनवू तुला मुलींचा चष्मा चांगला दिसेल मला त्याला त्याचा नंबर लागलाय चष्म्याचा ते तुमचं नाव सांगितलं काय डिस्काउंट देतील का नाही तुम्हाला तुम्हाला कितीला दिलाय हा मग जाऊ दे त्याला चष्मा 5,000चा करायचा चला रेडी हा 1 2 3 तयार मळ्यात तयार मळ्यात तयार मळ्यात तयार मळ्यात मळ्यात दम चला 1 2 3 तयार मळ्यात तयार मळ्यात मळ्यात आता सगळ्या सुधारल्या जोरात टाळ्या वाजवायच्यासाठी सोपी गेम काय टेन्शन नाही ना हा चला रेडी 1 2 3 मळ्यात हा चला 1 2 3 तयार मळ्यात तयार मळ्यात तयार मळ्यात तयार मळ्यात मळ्यात भैया तुमच्या मानवर हात ठेवून त्यांना कुस्त्या कधी झाल्या कुस्त्या दुपारी कोणी कुस्त्या बघायला आलता तुम्ही बाया बिचारीची मान मुडी असती मान हात घातला खाली वहिनीचा दंडवटच झाला तसं एकमेकांना पुढे ढकलायचं नाही वहिनी आपल्या आपण खेळायचं चला रेडी व्यवस्थित खेळा आता वहिनी जय मल्हार वहिनी बघून उडी मारा बया तुम्ही इकडे इकडे तुम्ही सारख्या इकडे अहो मारताना त्यांच्या उजव्या हाताला तुम्ही हा बारीक वहिनी यांच्यापासून नाम थांबा वेळात तुम्हाला दाबला जीव निघून जायचा चला रेडी वहिनी व्यवस्थित हा 1 2 3 तयार वहिनी जशी कुठे घेऊन जायची तुम्हाला माझ्या सासऱ्याने मला लग्नात आहेर म्हणून दिली आता तिचा कसा वापर करतो बघा कपडे वाळवायला लागते हो म्हणून चला रेडी 1 2 3 तयार अंगा असं एवढं काय चष्मा तुमचा 1000 रुपयाचा या कार्यक्रमातून पहिल्या वहिनी आउट झाल्या जरा जोरात टाळ्या वहिनीसाठी कुठून आल्या वहिनी तुम्ही कुठे बसल्या होत्या तुमची जागा कुठे आहे तिथे बसल्या होत्या त्या वहिनी पिवळ्या ड्रेसवाल्या वहिनी कोण आहेत तुमच्या वहिनी आहेत का ताई आहेत बेस्ट फ्रेंड जावा तिच्या मांडीवर बसा बेस्ट फ्रेंड आहे ना ती जावा वहिनी वहिनी चष्मेवाल्या वहिनी 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 बाय बाय काय नाही पहिली जरी आऊट झाली म्हणून सन्मानानं सोडायला आलो बाकी चला रेडी वहिनी 1 2 3 मळ्यात चला तयार मळ्यात तयार मळ्यात तयार मळ्यात तयार मळ्यात मळ्यात अंगा असं वहिनी काय होतंय इकडे काय होतंय काय प्रॉब्लेम नाही ना नाही मला थांबा म्हणतो चला रेडी 1 2 3 मळ्यात हा चला 1 2 3 तयार मळ्यात तयार मळ्यात मळ्यात वहिनी टाटा आता जाऊ तुमचं चप्पल घाला चला इकडनं जाऊ टाटा वहिनी 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 टाटा करा बया हां जा म्हणे उतरा हा उतरा आता करा टाटा बाय बाय चला रेडी 1 2 3 तयार मळ्यात तयार मळ्यात मळ्यात हा चला 1 2 3 तयार तयार अंगा असं 1
या वहिनीला आउट करायचं. हां यांना घ्यायचं. हां यांना तुम्हाला हे किती ते प्रसाद देतात घ्या. वहिनी टाटा. वहिनी टाटा. वहिनी टाटा. वहिनी हे बघा मी घरापर्यंत येणार. टाटा करा मला. टाटा करा वहिनी. टाटा करा. टाटा करा मला. टाटा करा. टाटा करा. हां टाटा. हां ठीक आहे बस. हां या दोघी जणी यायचे. या दोघी जणी. हां चला या तुम्ही तिथे दोघी जणी. या एक जण यायचं. या अलीकडे यायचं. थांबा. पुढं तळ पाठीमागं मळ. पुढं तळ पाठीमागं मळ. नाहीतर म्हणतात मला माहित नव्हतं. हां चला रेडी. 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. हां वहिनी टाटा. टाटा करा. वहिनी टाटा करा. हां टाटा एवढ्यासाठीच आहे की बया बिचारी रागवून खाली जाऊन बाकी काही नाही. टाटा करा म्हणजे मला समाधान वाटतं. चालल्या व्यवस्थित. आपण प्रत्येकाला म्हणतो येतो घ्या बाय तसं. चला रेडी वहिनी. चला 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात 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 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मळ्यात. इकडे नाही जाऊ. टाटा. त्यांना स्टॅम्प द्या. इकडे थांब रे बाळा. तू इथे थांब. हां थांब जा. या वहिनी या. चला रेडी. हां पुढं तळ पाठीमागं मळ. तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात तळ्यात. हां चला मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. वहिनी आता जाऊ बया. खाली जाऊ. आरामाने जाऊ. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. जाऊ या दोघी जणी करूया. पुढं तळ पाठीमागे मळ. बघितलं असेल तरी पण सांगतो तुम्हाला. चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. अंगा असं भाभी कडे मी जाऊ. भाभी दमानी टाटा. भाभी टाटा करो. हां चला रेडी. मळ्यात दमानी टेन्शन घेऊ नका. आरामाने करा. चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. अंगा टाटा बाय. जाऊ खाली. सरका वैरी थोडी. सर इकडे तुम्ही पलीकडे सर. या वहिनीपासून तिथं बोलू ना बरं का. हां वहिनी नाही का मलाच पार कर मागे हट. चला रेडी. व्यवस्थित खेळा वहिनी. हां चला 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. अंगा असं टाटा. तुम्ही व्यवस्थित खेळा. तुम्ही जेवल्या. जीव जास्त उड्या मारायला नाही. पण तुमची लवकर आऊट व्हा. चला रेडी. 1 2 3 तळ्यात मळ्यात मळ्यात. अंगा असं जाऊ. ऐकलं तिचं ऐकलं. हां जा रेडी. तुम्ही जेवल्या. आऊट व्हा लवकर. चला रेडी. 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात.
कडे आणि जा या वहिनी आली तुम्ही जेवल्या सगळे जेवण आले त्या तुम्ही जेवल्या कोण आऊट झालं तुम्ही आऊट झाले किती वेळा असं तर ऐकायला आम्हाला शिवखान्याला घेऊन जायचं थांबा वहिनी चला रेडी तुम्ही आऊट झाला की लगेच खाली जाणार बघा लक्षात ठेवा चला रेडी दया खालच्या वहिनीला विचारा सगळ्यांना असलेलं त्या बिचारा कशा टुनू उड्या मारायला आहे का नाही म्हणून थांब म्हणलं त्यांना काय प्रॉब्लेम माहिती का त्या का आऊट होतात हे वाऱ्यामुळं त्या बरोबर उडी मारतात पण वारा आलं की मागत जातात त्या तरी काय करतात त्या वाऱ्याला आवडायला लक्षात ठेवा वारस त्रास द्यायला त्यांना आहे का नाही वहिनी साडीमुळे प्रॉब्लेम आहे का हे बघा वहिनी तुमच्यासाठी कार्यक्रम थांबवतो घरी जावा काय तुम्हाला जीन्स पॅन्ट घालायची काय कपडे घालायचे काय प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर तुम्ही ठेवा बस एक गेम नंतर दुसरी गेम होणार तोपर्यंत जाऊन किती लांब आहे घर तुमचे मग जाऊन कपडे चेंज करू नका काय प्रॉब्लेम नाही तुमची इच्छा असेल तर असं काय नाही चला रेडी 1 2 3 तयार या की काय होईल हा चला तयार मर्याद तयार मर्याद तयार मर्याद काय प्रॉब्लेम तयार ती होईल एक पाय पुढे एक पाय मागं रातभर बोंबल तुझ्या बापाला उठवत नाही मी तळ्यात म्हणलं की वहिनी मागचा उचलतात मी मळ्यात म्हणलं की वहिनी पुढचा उचलतात रातभर बोंबल तुझ्या बापाला उठवत नाही वहिनी भाऊ काय करतात सेंट्रिंगचं मला वाटलं का पोलीसमध्ये का आर्मीमध्ये एक पाय मागे एक पाय पुढे म्हणलं एक दोन ब्रेक चालू होतं काय वेळीचं चला रेडी 1 2 3 तयार तयार अंगा असलं जाऊ सेंटर या आली पुढे हा इकडे दोघी जणी इकडे तिघी जणी होता व्यवस्थित खेळा बाकी काही नाही वेळ तुम्ही वेळी उडी मारा हा नाही तर जागेवर थांबा तुम्ही 1 2 3 वहिनी काय मला वाटलं वाऱ्याचा प्रॉब्लेम आहे तुमचाच प्रॉब्लेम दिसायला काहीतरी चला रेडी 1 2 3 मळ्यात अंगा असं 1 2 जावा कपडे बदलायला रेडी आपल्याला मिळाला आहे पहिल्या गेम मधून या 3 सेमी फायनली सगळ्यांच्या जोरात टाळ्या 3 बरी केली झाल्या पाहिजे तुम्ही तिघींनी स्टँड घेता आणि खाली जायचे आता खाली जायचं परत तुम्हाला बोलू दुसऱ्या गेमला तुमचा चेंडू अडकला तिथे तुम्हाला ग्रीन कलरचा स्टॅम्प मारला ग्रीन कलरचा स्टॅम्प मारला म्हणजे तुम्ही सेमी फायनल राऊंड साठी बक्षिसाच्या जवळ पोहोचल्या असं जावा तुम्ही त्या स्टॅम्प त्यांच्याकडे जावा चला रेडी
जर लग्न नाही लावून दिलं तर तुमच्या खुर्चीचं काय खरं नाही बघा. बापू लग्न झालंय का? करायचंय का? करायचंय का नाही? तोंडाने सांगा, असं ऐकू येत नाही. करायचं ना? या ज्यांना खेळायचं त्या वहिनी या इकडे, पाठीमागे थांबायचं, या इकडे पुढे या. आमचा एक चित्रपट येणार आहे, अजून चित्रपट आला नाही. तर यांना बाप्पू बाप्पू म्हणले. मी म्हणलं आमच्या पिक्चरचं नाव यांना कसं माहित झालं? तर आमच्या चित्रपटाचं नाव आहे लड बाप्पू. त्याच्यामध्ये सयाजी शिंदे हे बाप्पू आहेत. सयाजी शिंदे सगळ्यांना माहिती असतील. सयाजी शिंदे दिल्लीत गोंधळ, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुद्रा चित्रपटामधील कॅरेक्टर आहेत सयाजी शिंदे. ते तसंच चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये बाप्पूला 4 कलाकार असतात. ते प्रत्येक इलेक्शन मध्ये उभं करतात आणि प्रत्येक इलेक्शन मध्ये पाहतात. ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत बाप्पूला सगळे इलेक्शन लढायला लावतात आणि पाडतात. तर यांचं नाव बाप्पू निघालं म्हणलं आमच्या चित्रपटामध्ये पण बाप्पू आहे. यांचा विषय मला कळाला. बिचाऱ्याचं लग्न झालं नाही आणि लग्नासाठी मुलगी बघतोय. अजून मुलगी भेटली नाही. जर तुमच्या कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असला तर महिला भरपूर आहेत. महिलांना ते सुईर पण जमवता नाही येतं. म्हणून बाप्पू तुमचं सुईर पण कुठं कुठं जमतं? कुठलं झालं नाही का? नाही पण कुठली चालती बायको? कुठली पण? हा भिगवण मासे आवडतात का? काय मासे खाता का? हा तरीच. पण एक मिनिट या. हे बघा लग्न जमवताना मध्यस्थी माणूस विचारतो हळदीच्या डागाची चालेल का? बर. लग्न झालेली असेल बिना लेकरा बाळाची असेल तर चालेल का? नाही. लग्न झालेली नको, हळदीच्या डागाची चालेल. एखादी डिवोर्स झालेली असेल तर नवी खोडीच पाहिजे. काय बोंबलायचं बाबा? 8 टी-शर्ट दिले ये बाबा. हळदीच्या डागाची चालेल म्हणते पण लग्न झालेली नको. मिळेना गेल्यास 1 लेकराची आई अशी तरी करून घ्यावं लागते. चालेल का? हो म्हणते. मोबाईल आहे का? मोबाईल बघू. कोणाकोणाचे फोटो आहेत मोबाईल मध्ये? नाही. व्हॉट्सअप वापरता का? मी यांना 2-4 पुरीचे नंबर देऊन व्हॉट्सअपवर चॅटिंग करता का? करता का नाही? किती झालं शिक्षण? 10वी 6वी. चालते काय प्रॉब्लेम नाही. करताल ना टायपिंग बिपिंग? तिकडनं पाठवलं तर तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी विचारायचं, ते प्रॉब्लेम होणे. बाप्पू काळजी करू नका. खंडोबाची यात्रा आहे. यात्रेच्या स्टेजवरती आले ते आणि जर खंडोबाच्या मनात असेल तर तुमच्या नावची एक माणसारी असेल आणि एक बाण सुद्धा असेल. बाप्पू तुम्ही काय वाजवा? एक नाही बाप्पू. बाप्पू एक नाही मल्हारी 2 बायकाचा लाडका. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा एक नाही नव्या कोऱ्या बिना लग्नाच्या बिना हळदीच्या डागाच्या 2 मिळतील. काळजी करू नका. चालतील का? चालते म्हणा. जर समजा बाप्पू लग्न झालं, 2 बायका मिळाल्या. ऐका 2 बायका मिळाल्या. दोघींना काम काय लावणार? बाबू खुरपायला. इकडे आपल्याला शेती किती बापू? किती एकर? 1 एकर आहे ना. मग दोघी जरी खुरपायला कशाला? हे बघा इकडे आम्ही तुम्हाला आयडिया सांगतो. एकीला खुरपायला पाठवायचं आणि एकीला घरी थांबवायचं. चालतंय काय? हे असा विचार पाहिजे म्हणून तुमचं लग्न होईल नाही. हे बघा काय करायचं? एकीला एक घरी आणि एक रानात. तुम्हाला भूक लागली स्वयंपाक बिपाक बनवायला लागल नाही एखादी? चालतंय ना? पण 2च पाहिजे. एकीचा प्रॉब्लेम इकडे या बापू. लोकांना एक भेट नाही. 4-5 प्रश्न बघायचे चेहरे पहिले तुम्ही नंबर करायचा म्हटल्यास काय व्हायचं ते म्हणजे माझ्या ऐशीची एक बापू लिहिली तेव्हा ते म्हणते तेव्हा ते कोण आहे? ते कोण आहे? बापू 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 जाऊ नका. एक मिनिट. बापूंचं लग्न 100% व्हावं. महिलांनी प्लीज बापूसाठी आहे ना कुणाची असेल एखादी गोरगरिबाची शेती आहे त्यांना करून खाणार. मला वाटत नाही त्याला व्यसन असेल.
दिसायला थोडाफार असा कसा आहे, पण ठीक आहे. ईश्वराने त्याचाही थोडा कुठेतरी बांधलेला असणार आहे, त्याला कुठून ना कुठून मिळणार आहे. माता भगिनी तो खूप आहेत आणि एखादी गोरगरिबाची असते, बिना शेतीची असते, तिला वडील नसतात, काहीतरी अडचण असते, आई नसते, अशी जर कोणाची मुलगी असेल तर तुम्ही सरपंच आहेत, सरपंचाशी संपर्क साधा. बाकीचे लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. एखादी गरीबाची मुलगी असेल तर तिचाही संसार होईल, तिचंही आयुष्य बसेल आणि याही बिचाऱ्याला बायको मिळेल. मी एका वेळेस बोलण्याच्या भावनामध्ये काही बापूंना बोललो असेल, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मला क्षमा करा. परंतु आमचा ज्यावेळेस चित्रपट येईल त्याचं बापू खरं नाही बाबा, तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे स्टेज गाजवता, तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे स्टेज वाजवता. अहो माणसं तर सोडाच, पण तुम्हाला पण साऊंड सुद्धा शुद्ध वाजवतो. तर तुमच्या कुणाच्या संपर्कात असेल एखादी गरीबाची मुलगी तर नक्कीच यांच्याशी संपर्क झाला, तुम्ही इथल्याच गावातला असताल तर, आणि त्या बिचाऱ्याचं लग्न करू. धन्यवाद बापू. सांगितले पुढच्या वेळेस तुमची बायको आली की तुम्ही आणि बायकोनी दोघांनी स्टेजवर यायचं जोडीनं. हा कशातच पाठवता? नाही नाही नाही, आता नाही, रात्रीचं शकत नका पाठवू. अंधाराचे बिबट्या फिरतील. जावा आरामात जावा. एक नंबर दिसते साडीत,
काय म्हणलं? हा. सोपी गेम आहे. तुम्हाला कोणाला गेम मध्ये खेळायचा प्रॉब्लेम आहे का? ते पाठीमागं बसलेला दादा. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33. 33 वहिनी आहेत. सोपी सोपी गेम असणार आहेत. त्या ज्या वहिनी आउट होत चालली त्या वहिनी खाली जाणार आहेत, लक्षात ठेवा. चला वहिनी असं हाताला हात धरून जॉईन व्हा. हाताला हात धरा, पकडा. या या हा या या वहिनी. चला सरका थोडंसं. हा चला थोडं पाठीमागे. मी कला क्षेत्रामध्ये काम करतोय. 3,500 कार्यक्रम मी आता पूर्ण करत आलोय. 3,500चा टप्पा. पण याच्या आधी मुळशी मॅडम चित्रपटालाही काम केलंय. मी केलेले चित्रपट प्रेमाचं असंच असल्यात मी काम केलं. ढोलकीच्या तालावर चित्रपटामध्ये मी आहे. क्राईम डायरी, क्राईम पेट्रोल, लक्ष, सावधान इंडिया या सगळ्या सिरियलमधून मी काम केलंय. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल गाणं एक आलंय, पाटलाचा बैल गाणं त्यानं घाटात केलाय गाणं. कुणी कुणी गाणं पाहिलंय? त्या गाण्यात मला पाहिलंय का? घरी गेल्यास गाणं व्यवस्थित बघा. गौतमी बरोबर ते गाणं केलेलं, ते गाणं सुद्धा माझंच आहे. आणि माझी पहिली एंट्री गौतमी बरोबर त्या गाण्यामध्ये. त्याच्यानंतर दर माझ्या हाताला फिरवीन तुला फुलांच्या गाडीत, शांताबाई, खिशात असेल मनी, मागे लागतील 17 जणी, असे बरेचसे गाणे केलेत. गणपतीचं झालं देवाचं आगमन, पुन्हा तू माझ्या मोबाईलची रिंगटोन, गोट्याचं वजन 1.5 किलोग्रॅम, जे स्वप्नीलजी कांबळे इथे आहेत या स्वप्नील दादा स्टेजवरती तुमच्या मित्रपरिवारासहित. मी हे का सांगतोय तर माझ्याबरोबर काम करणारे स्वप्नील दादांचे भाऊ आहेत, तुमच्या गावातले आहेत. हे त्यांचं नाव आहे प्रवीण माने. प्रवीण मानेंनी आणि आम्ही 2 गाणे अल्बम शूट केलेत. टी सिरीज वरती जे गाणे आहेत त्या गाण्यांमध्ये मी सुद्धा आहे, म्हणजे तुम्हाला बघायला सुद्धा मिळेल. तर त्यांचे बंधू इथे. तर मला प्रवीण दादाचाही फोन आला, म्हणले माझे तिथे भाऊ आहेत, ते तुमचा छोटासा सत्कार करणार आहे, तेवढा दादा सत्कार स्वीकारा. ते बऱ्याच वेळेला तिथे मला खून होत होते की आपला सत्कार घ्यायचा आहे. म्हणलं नक्कीच. म्हणून ते सगळं कला क्षेत्रामधलं काम आहे. प्रवीण दादा येणार होता, तर प्रवीण दादाला यायला जमलं नाही. प्रवीण माने म्हणजे आनंद शिंदे यांच्या मिवणीचा मुलगा, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांचा मावस भाऊ. तो आहे आपल्या काय त्यांचं गाव मंगळवेड्याचा आहे प्रवीण इकडे येणार होता, पण प्रवीणला जमलं नाही, त्याचं शूट होतं म्हणून तो शूटला गेला. आदर्श शिंदे बरोबर त्याचं दुसरं गाणं येते, उत्कर्ष शिंदेनी गायलेलं गाणं आहे, ते गाण्याच्या शूटसाठी तो बिझी आहे. त्याला इथं आल्या सुद्धा मला 4-5 फोन केले. मग म्हणलं ठीक आहे, सत्कार स्वीकारणं कलाकारांचा, तुमच्या गावात आलेल्या कलाकारांचा मान कलाकारांकडून झाला पाहिजे असं प्रवीणचं म्हणणं होतं. म्हणून ती बाजू स्वप्नील दादांनी स्वीकारली आणि स्वप्नील दादा माझा सत्कार करतायत. जर तुम्हाला माझा सत्कार करायला आवडत असेल तर महिलांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवाव्या. थँक्यू. होईल करायचं. हा चालतंय या. बऱ्या बिचारी म्हणजे काहीतरी वेगळं करते मी. म्हणलं का ते तुमची परीक्षा आहे आता. गणेश इकडे थांबा, इकडे बघ कीबोर्ड. हां रेडी होईल. हां त्यांना स्केल वगैरे सांगायची आहे. बाबू सांग बोला ना, पाऊस पडेल का नाही बोलायचं. हां सांग बोला ना, सांग बोला ना, माझ्या नवऱ्याचा पगार होईल का? सांग बोला ना, माझ्या नवऱ्याचा पगार होईल का? अहो उद्या आहे सण, अहो उद्या आहे सण, सणावाराला मला शॉपिंग करायला पैसे भेटेल का? तुमचं मिस्टर काय करते? बँकेत काम करतो. बँकेच्या
बँकेतल्या माणसाच्या खिशातले पैसे कशाला चोरायचे? गुगल पे आलाय आणि पेटीएम आल्यामुळे पैसे मला खिशात पैसे ठेवत नाहीत का? तुमचं लग्न कधी झालंय? आता 10 वर्ष झाले. तेव्हापासून गुगल पे फोन पे कुठं होतं? आता आले ना. आता आले, पहिले चोरायला मिळत होते. या वहिनी चोरटेत, नवऱ्याचे पैसे चोरत्यात. आता नाही ना, चोरलं. नवऱ्याचे पैसे चोरण्याचा जो आनंद आहे ना तो वेगळाच असतो. काय बोलायचंय बाबा? तुमचं मिस्टर वहिनी खरं सांगा, तुमचं मिस्टर घेतात का? नाही नाही कधीतरी? नाही एकदा पण नाही. नाही. मग तुम्हाला चोरायलाच भेटत. ज्याचा बिचारा पिऊन येतो त्याच्या खिशात लक्षात राहत नाही की तुम्ही रात्री दारूला किती पैसे दिले, जेवायला किती पैसे दिले, हे त्याच्या लक्षात राहत नाही. त्याच्या खिशात असतील तेवढे काढून घ्या त्याचे. वहिनी काय झालं? अहो मला चोरायलाच मिळत नाही, पण मला कविता तयार करायला खूप आवडतात. असं जोरात टाळ्या वाजवा. मला वाटलं चोरायला मिळत नाही, देवळा असल्या खिशातच पैसे नसतील वहिनी मध्ये चोरायलाच मिळत नाही. पण यांना चोरायला मिळत नाही हे दुःख आहे. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. तुम्ही बसा त्यांच्या सारखा पलीकडे सारखं होईल. पलीकडे सारखा पैशाची आपल्याला द्या. त्यांचे भेटतो. आपल्याला काय करायचे? वहिनी हे व्हिडिओ युट्यूबवर येणार आहे, त्याच्यामुळे तुमचे मिस्टर बघतील आणि तुम्हाला कधीच बँकेत देणार नसतील. अरे तर गया म्हणते बायको माझी बँकेवर करोडा टाकेल. तिला काय माहिती पैसे माझे आहेत का बँकेचे? पण असल्या काय प्रॉब्लेम ना, जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी. तुम्ही एवढ्या आहेत बहिणी, तुमच्यामध्ये गेम होणार. तुमच्यातल्या पण यांच्यात येणार आहेत. येणार नाही असं 2 2 4 2 2 4 2 6 2 8 2 10 2 12 13 वेळी तुमच्याकडे. चला यांना एक छोटे छोटे फुगे द्या. फुगवायचे फुग्याची गाठ मारून ठेवायची. मध्ये रस्सीचा राऊंड एका हाताने वाचवायचा आणि दुसऱ्या हाताने समोरच्याचा फोडायचा. चला रेडी? 1 2 गणेश रेडी? हा 1 खाली जावा. वहिनी फुगा तुमच्याकडे घ्या. इकडे बसा. चला या तुम्ही या वहिनी तुम्ही या. वहिनी इकडे म्युझिक थांबवा. तुम्हाला जर माझा कार्यक्रम आवडत असेल तर सन्माननीय आयोजक धनंजयजी मोरे पाटील, त्याचप्रमाणे राहुलजी धवान पाटील, तसेच आपल्या गावची यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ यांच्यासाठी हात वरती करून टाळा होता. हात वरती करून म्हणजे आमच्या कार्यक्रमाची ही पावती आहे. वहिनी तुम्ही इथपर्यंत आलात आणि आता इथून आउट होऊन चाललात. तुम्ही आयोजकांना आणि यात्रा कमिटीला काय सांगाल? तुम्हाला कसं वाटलं खेळून? जे काय वाटलं ते सांगा. छान वाटतं मला. पण दया तुम्ही आउट झाला आता. माझ्याबद्दल काय सांगाल? काय वाटलं तुम्हाला? नाही काय छान नाही. यात्रा कमिटीला काय मेसेज द्याल तुम्ही? सर्व महिलांनी सहभाग घ्यावा. काका हा सर्व महिलांनी सहभाग घ्यावा. तुम्ही मला बाकीच्या महिलांनी का सहभाग घेतला हेच कळलं नाही. असं काय प्रॉब्लेम नाही की धन्यवाद. जाऊ आपण जोरात टाळ्या वहिनीसाठी वाजवा. चला रेडी वहिनी? शीतल वहिनी? हा चला वहिनी. शीतल वहिनी गया तुमचं चप्पल नाही पडले असते आता. हा इकडे बघा. तुम्हाला कार्यक्रमात भाग घेऊन कसं वाटलं? यात्रा कमिटीला काय सांगाल? माझ्याबद्दल काय बोलाल? जवळ 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 यात्रा कमिटी बद्दल काय त्यांनी बक्षीस ठेवले? पुढच्या वर्षी काय गाडी ठेवा, नेकलेस ठेवा 1 तोळ्याचा, असं काही सूचना वगैरे त्यांना आहेत का? धन्यवाद. असेच कार्यक्रम ठेवा. जोरात टाळा वहिनींसाठी. हा चला या तुम्ही दोघी. जय मल्हार वहिनी या. चला रेडी? माहिती आहे ना तुम्हाला नियम? 1 2 हा साडी काय बांधायची बांधून घ्या. पुन्हा म्हणू नका मला बांधायची होती. 1 2 3 स्टार्ट.
आहा हो हो काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला कसं वाटलं घेऊन? तुम्ही काय सांगाल यात्रा कमिटीला माझ्याबद्दल काय बोलाल? 2 शब्द बोला. छान वाटलं. असेच कार्यक्रम घ्यावेत आणि आमच्यासारख्या माहेर असलेल्या नेहमी यायला भेटावं. म्हणजे तुमचं माहेर आहे का? बया काय आवाज वहिनींसाठी. थांबा की वहिनी. आणि सासर कुठे? लांबून आले की काय तुम्ही यांना ओळखता काय? आईचं काय धनंजय दादा, राहुल दादा? बघा बरं कुठं बसले. तसं नाही, फक्त चेहरा ओळख आहे. असं अंधारात दिसायचं नाही ना. वहिनी माझ्या तसं नाही, आता नाही दिसायचे मला. काय बघा वहिनींसाठी. जॉन सिना खाली झालं. त्या वेळी दाबून मारताय तुम्ही. वेळी तुम्ही उभ्या राहा. हा तुम्ही या त्यांच्यासोबत. तुम्ही थांबा. तुम्ही दोघी करा पुन्हा. थांबा जाऊ त्यांच्यासोबत खेळायला. बघा नाही तर आमच्याकडे तेव्हा त्या वहिनी आहेत. चला रेडी. वहिनी तुम्हाला शोधून उठवलंय. हा चला रेडी. 1 2 3. तुम्हाला कसं वाटलं की आपण तुमच्या नशिबाला आला. आऊट झाला तुम्ही. आता तुम्ही आयोजकांबद्दल, यात्रा कमिटीबद्दल काय सांगाल? आवडलं वहिनी खेळून तुम्हाला? धन्यवाद. निकेश आम्ही चित्रपट केले होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मी घंटा गावडे मुख्यमंत्री चित्रपटाला सुद्धा मी होतो प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये. भरत जाधव, केदार जाधव, त्याच्यानंतर बकुळा नामदेव घोटाळे हा पण चित्रपट केलेला आहे. सिद्धार्थ जाधव, मकरंद जाधव, केदार जाधव, भरत जाधव. तसाच जसे ते आमचे सर आहेत, आमच्या बरोबर कामं त्यांच्याबरोबर मी केली, त्यांच्याबरोबर मी बऱ्याचशा चित्रपटांना काम केलंय. तसाच हा आमचा मित्र आहे, आपल्या भागातला आहे, राशनचा, निकेश जाधव. याच्यासाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. कला क्षेत्रामध्ये आता पदार्पण करतोय. तर मी असं म्हणजे आपल्या गावची खंडोबाची यात्रा आहे, तर खंडोबाच्या चरणी प्रार्थना करेन की जसे हे सगळे जाधव मोठे झाले तसा आमचा हा निकेश जाधव पण मोठा व्हावा. एकदा जोरात टाळ्या निकेशसाठी झाल्या पाहिजे. कारण याच्यामुळे मी आज कार्यक्रमाला आलो. खरं तर माझी डेट पण अवेलेबल होत नव्हती. मी बाहेरगावी होतो, मला येणं शक्य नव्हतं. मी निकेशला म्हटलं मी प्रयत्न करतो पण तो मला नाही दादा माझ्या जवळची लोक आहेत आणि तुम्ही या, म्हणून यांनी माझा नंबर त्यांच्याकडे दिला, जाऊन बोलणं करून दिलं. मग आमची यांची तारीख फायनल झाली. त्या तारखेला मग मी माझ्या बाकीचे कामं सोडून मी आज तुमच्या कामासाठी आलोय. ते निकेशमुळे आलोय. एकदा जोरात टाळ्या निकेशसाठी झाल्या पाहिजे. थँक्यू निकेश. या
लवकरच निकेश तुम्हाला एका चित्रपटामध्ये दिसेल. अजून शूटिंग सुरू नाही झालं, पण निकेश चित्रपटामध्ये सुद्धा अभिनेता म्हणून काम करणार आहे. त्याचा लीडचा रोल नाही, हिरो म्हणून काम करणार नाही, पण साईड रोल साठी निकेशचं कास्टिंग झालेलं आहे. लवकरच निकेश तुम्हाला 70 mm वरती दिसणार आहे. वहिनी चालतंय ना आता? हा मारा मग आता काय चान्स मिळालाय तेवढा तर आपण मारू टाका. पहिलं आहे ना, पहिलं तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल की प्रत्येक सून घाबरायची मला सासू कशी मिळेल म्हणून. आता प्रत्येक सासू घाबरती मला सून कशी मिळेल म्हणून. पण आपापल्या बायकांचं आपापल्या नवऱ्यावरती प्रेम असतं. वहिनी तुमचं आहे का? माझ्या बायकोचं माझ्यावर एवढं प्रेम आहे, मी म्हणतो सरपंच साहेब जगातली कुठलीच बायको एवढं प्रेम करत नसेल जेवढी माझी बायको माझ्यावर प्रेम करते. आता बघा तुमच्या इथं कार्यक्रम संपायला मला 2 तरी वाजतील ना. इथून पुण्याला जायचंय म्हणजे 2 तास, 4 तरी वाजतील. मला सकाळचे 7 जरी वाजले वापस जायला तरी सुद्धा सरपंच साहेब माझी बायको जोपर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत जेवत नाही. सरपंच साहेब त्याचं कारण असं आहे, माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. घरी गेलो की मी स्वयंपाक करतो, मग बसून आम्ही दोघं जेवतो आणि त्याच्यानंतर भांडी घासून मी झोपतो. मला परत कुठेतरी काम असतं, मीटिंग असते, शूटिंग असतं, काहीतरी असतं, तिकडे जायचं असतं. म्हणून माझी बायको माझ्यावर जरा जास्त प्रेम करते. तुम्हाला वाटत असेल तुमच्या बायकोनं जास्त प्रेम करावं, तुम्ही बी घरी काम करा. तुमची बायको तुम्हाला फुलातच ठेवणार. बघा किती जणी टाळ्या वाजवल्या तेवढ्यांचे मिस्टर नक्की करतील साहेब. तुमचे मिस्टर करतील, त्यांना करायला हवा. तुमचं प्रेम अजून वाढेल. चला रेडी वहिनी? 1 2 3 फोडा. प्रेम बरोबर लगे तुझं मन भरलं ग तुझं. तुम्ही तो फुगाच देऊन टाकला सुरू झाला. कुठे भांडणार तोड काळ बाबा कोंडून मारी मारतात का सर? नाही मस्करी करतात. त्यांना खरं वाटलं बाया कसं मस्करी करताय. तुम्हाला कसं वाटलं खेळून? तुम्ही आयोजकांबद्दल, यात्रा कमिटी बद्दल, धनंजय दादा, राहुल दादा ओळखता ना त्यांना? काय सांगाल त्यांना? दरवर्षी हा प्रोग्राम घेतला पाहिजे महिलांसाठी, खेळण्यासाठी. ज्यांनी भाग घेतला नाही त्यांना काय सांगाल? नेक्स्ट टाइम घ्या. तुम्हाला असं कोणाला वाटलं का गेम अवघड आहे, नाही खेळता येणार मला, असं कोणाला वाटलं का? कुणी आहे का असं की ज्यांना वाटलं गेम्स अवघड आहे, नाही खेळता येणार? नाही ना? पुढच्या वर्षी भाग घ्या. आता उपयोग नाही तुमचा, आहे का नाही? धन्यवाद. चला तुम्ही आणि तुम्ही काय झालं? हाताला लागलं, पायाला लागलं, डोळ्याला लागलं, खाली मान घालून हसतात. कुठं लागलं? जोरात हसायला लागल्यात खाली. हा थांबा. नाकाला हात लागला. बरोबर काय होत नाही. आता नाकाला असं करा एकदा. हा चला रेडी? नाकाला म्हणून शांत राहा. हा 1
तुम्ही तुमचा फुगा सुटला, तुम्ही आउट झालात ना भैया. जावा या वहिनी बसा. चला तुम्ही दोघी या. कुठे गेलात तुम्ही आणि तुम्ही? तुमचं झालंय. हा तुम्ही या वहिनी. वहिनी त्यांच्यासोबत या. भैया त्यांनी तुम्हाला अर्धा मॅच बाय दिलाय. चला रेडी. हे फुगा तुम्हाला घ्या, आमच्याकडून बक्षीस. हा ती घेऊन खाली जावा. तुम्हाला कसं वाटलं वहिनी खेळून? तुम्ही काय सांगाल? यात्रा कमिटीला आयोजक आहेत त्यांना काय सांगाल? माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? असाच परंपरा कार्यक्रम चालू आहे. ही परंपरा चालू राहावी. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखर वहिनींचं म्हणणं ही परंपरा चालू राहिली पाहिजे. पण ज्यांनी भाग नाही घेतला त्यांनी पुढच्या वर्षी नक्की घ्या. मला माहित नाही तुमच्याकडे होम मिनिस्टर कार्यक्रम झालेले, त्यांनी कशात गेम घेतल्या, काय गेम घेतल्या, त्याच्यामुळे तुम्ही आला नसताल. पण प्रत्येकाचं प्रेझेंटेशन वेगवेगळं असतं, त्याच्यामुळे तुम्ही आलेल्या कार्यक्रमात बघून तरी भाग घ्या. आता तुम्ही तुमचे फुगे फोडून टाका. फोडा. हा फक्त आणि फक्त 5 मिनिटात कार्यक्रम संपणार आहे. एक गेम होणार, त्याच्यानंतर सगळ्यांनी उभं राहायचं असं एका रांगेमध्ये. हा तबा इथे माझ्याकडे तोंड करा. एक लाईन एका लाईन मध्ये थांबायचं असं. बस. हा तुम्ही ती फ्रेम घ्या आणि खाली घ्या. हा कळालं ना आता कसं खेळायचंय? द्या. हा बारीक वहिनी जा वयालेला म्हणाल तर तुम्ही फोटो फ्रेम घेऊन जा. हा चला रेडी. द्या वहिनी. आरामाने द्यायची, आरामाने घ्यायची. माझ्याकडे द्यायची. हा घ्या जाऊ आता. या अलीकडे. वहिनी तुम्ही चांगलं काम करताय. आपण तिथे चला. हा वहिनी बँकेतले पैसे नाही तुमच्याकडे. जा टाळ्या वाजवा वहिनीचं. वहिनी इकडे. हे तुमचं माहेर आहे का सासर? माहेर. या तरीच म्हणले मी तरी सांगायला एवढं. इकडे या ना. आणि सासर माळून कुठे ते? इंदापूरच्या तिकडे. राष्ट्र जोरात थांबा की काय लई काही. तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला? तुम्ही आयोजक आहेत राहुल दादा आणि धनंजय दादा, त्याचप्रमाणे यात्रा कमिटी आहे, सर्व ग्रामस्थ आहेत, त्यांनी कार्यक्रम ठेवलाय. त्यांना काय सांगाल? माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटलं? काय सांगाल? खूप छान. प्रत्येक वेळेस मी कार्यक्रमात भाग घेते आणि
प्रत्येक वेळेस खूप आनंद वाटतो आणि खूप एक्साइटेड असते. हा प्रत्येक वर्षी ह्या कार्यक्रमाची मी आतुरतेने वाट बघत असते. त्यांच्याबद्दल काय सांगाल? थँक्यू सो मच. धन्यवाद बहिणी. बसून घ्या. हा, आता एक कोणीतरी आउट होतील, त्याच्यानंतर दुसरी गेम असेल. तुमच्याकडे गेम बंद झालं तेव्हा तुमच्याकडे आहे. बहिणी थांबा थांबा, तुम्हाला कसं वाटलं खेळून? तुम्ही पहिल्या गेम पासून आल्या, पहिल्याच गेम मध्ये जिंकल्या आणि पुढे गेल्या, तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं हा कार्यक्रम खेळून. आणि हा महिलांचा कार्यक्रम आहे, तर जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे. तेवढाच म्हणजे घर कामामधून आपल्याला वेळ मिळतो, तर सर्व महिलांनी आनंदाने सहभागी व्हावे या कार्यक्रमामध्ये, एवढीच विनंती. आणि यात्रा कमिटीचे खूप खूप म्हणजे धन्यवाद. त्यांनी हा कार्यक्रम असाच दरवर्षी ठेवला पाहिजे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजेत. चला, हा तुम्ही आहेत तशाच थांबायचं. द्या यांना फुगे. एवढा फुगवायचा की फुग्याने आत्महत्या केली पाहिजे, म्हणजे फुगा फुटला पाहिजे. जर तुम्ही नख टोचवलं, दाबलं, शूटिंग चालू आहे, शूटिंग मध्ये दिसणार, तर आम्ही तुम्हाला आउट करून टाकणार, काही बक्षीस मिळणार नाही. 4थ्या क्रमांकाचं बक्षीस आहे ना, ते 4 नंबरला ज्यांचा पहिल्यांदा फुटेल त्यांना पैठणी आणि सोन्याची नथ, आणि ज्यांचा दुसऱ्यांदा फुटेल त्यांना 2 नंबरचं बक्षीस, तिसऱ्यांदा फुटेल त्यांना 3 नंबरचं बक्षीस, असे अनुक्रमांकानं बक्षीस असतील. आणि ज्यांचा फुटणार नाही त्यांना फोटो फ्रेम. कळालं? तुमचा जर मध्येच फुटला, तुम्ही काहीच नाही केलं, तुम्ही चिटिंग नाही केली, तर आम्ही तुम्हाला दुसरा फुगा देऊ. पण चिटिंग केली, अर्धाच फुगला ना आणि मध्येच फुटला ना, तर माझा फुटला आम्ही जिंकले ओरडायचं नाही. आम्हाला कळतं दररोज आमचं काम हेच आहे, आम्हाला माहिती तो फुगा किती फुगतो. त्याच्यामुळे ओरडत बसू नका, तुम्ही गेम खेळा. तुम्ही जेवढा फुगतोय ना पूर्ण फुगूनच फुटला पाहिजे. मध्ये फुटला तर आम्ही तुम्हाला दुसरा देऊ. चला रेडी? फुगे ठेवलेत हातात बाळा, फुग्याचं पाकिट हातातच ठेवा. चला रेडी? 1 खाली पकडा, 2 खाली पकडा, फुगा एकदम खाली. वहिनी फुगा खाली पकडा, खाली असा. 3 करा सुरू. फुगवा. चिमटा घेऊन वगैरे फोडायचा नाही, चिमटा सोडा, चिमटा. बिन्नास फुगवा, काही प्रॉब्लेम नाही, खूप मोठा होतो फुगा. फुगवा. क्या बात है, या वहिनी इकडे. फुका जोरात, फुका जोरात. फुका. भाभी थोडंच राहिले, फुका लवकर. या इकडे. 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, बस बस बस. 3 नंबर, 4 नंबर. पलीकडे थांबा तुम्ही. तुम्ही इकडे थांबा वहिनी, तुम्ही इकडे थांबा. भाभी मध्ये थांबा, भाभी इकडे थांबा. हा तुम्ही इकडे थांबा. हा फुगे तुमच्याकडेच ठेवा. एक एक फोटो फ्रेम द्या रे. काय झालं? गाठ मारू नका, गाठ मारू नका, गाठ मारू नका. असाच खेळ झाला खेळायला होते. वहिनी तुम्हाला खेळून कसं वाटलं? मस्त, एकदम एन्जॉय केला. डान्स लय भारी केला तुम्ही. डान्स म्हणजे छान आहे, मला माझा फेवरेट आहे डान्स. क्या बात आहे. तुम्ही काय सांगाल यात्रा कमिटी बद्दल? यात्रा कमिटीमध्ये म्हणजे महिलांसाठी खास सांगते, सर्व महिलांनी आपल्या कामातनं वेळ काढून कार्यक्रमासाठी वेळ द्यावा. हाच एक दिवस असतो आपल्यासाठी एन्जॉय करायसाठी. आपण नेहमी तर चूल मूल सांभाळतच असतो, पण थोडंफार आपल्या ग्रामसेवकांनी आपल्यासाठी काहीतरी कार्यक्रम ठेवले तर एन्जॉय नक्की करा. दरवर्षी प्रत्येक वर्षी म्हणजे ठेवतात तुमच्यासाठी, खास महिलांसाठी कार्यक्रम ठेवल्यामुळे सर्वांनी सहभागी होत जावा.
यावर्षी नाही घेतलं तर नक्कीच पुढच्या वर्षी घ्या. क्या बात आहे, क्या बात आहे. वहिनींना एक फोटो फ्रेम द्या. मोबाईल कोणाकोणाकडे आहे? मोबाईल किती किती वहिनींकडे मोबाईल आहे? मोबाईल ओपन करा, तुम्हाला बक्षीस देणार. मोबाईल मधून, तुमच्या मोबाईल मधून तुम्हाला बक्षीस मिळणार. मोबाईल ओपन करायचा, युट्यूबला सर्च करायचं रमेश परळीकर यात्रा कमिटी बद्दल. काय नाही, फक्त एवढंच सांगणार आहे की सगळ्या महिलांनी इथं बसतात ना, त्यांनी फक्त इथं येऊन आपल्या जी कला आहे ना ती दाखवावी. क्या बात आहे. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. दादांना विनंती करतो की फॅन या वहिनीला द्यायचा, दोघांनी मिळून हा फॅन द्यायचा. या 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 काय पाहून मनीषाताई आहेत का? बक्षीस त्यांच्याकडून आहेत ना? या. आणि पुन्हा 3 नंबरचं बक्षीस सौरभ वाघमारे आहेत का? सौरभ वाघमारे आहेत का? असतात तर स्टेजवरती या. त्याच्यानंतर प्रकाश हॉटेलचे कुणी असतील तर त्यांनी वरती यायचे. डॉक्टर साहेब असतील तर विक्रम मोरे साहेब यांना विनंती, आपण विक्रम मोरे पाटील आपणही स्टेजवरती यायचे. त्यांच्या वतीनं कुणी आले तरी चालतील, म्हणजे ज्यांनी बक्षीस दिलेलं आहे त्यांच्या वतीनं. पैठणी तुमच्याकडे का? हा मग थांबा. मिक्सर दिलेले सौरभ दादा, तुम्ही येत का? हा भाभी आपको मिक्सरला घ्या भैया, अभी घर का काम तो स्वपास होया, स्वयंपाक बनवणार तो लईच मोकळा होया. तुम्हाला कसं वाटलं कार्यक्रमात खेळून? तुम्ही काय सांगाल आयोजकांबद्दल? आता हे बक्षीस सौरभ दादांकडून आहे, त्यांना सुद्धा काय सांगाल तुम्ही? कार्यक्रम ठेवा, आम्हाला मामाच्या गावाला यायला भेटावं. भैया तुमच्या मामाचं गाव आहे का? पण जाऊ द्या, ज्या काही माहेरला आल्यात, काही मामाच्या गावाला आल्यात, आजूळ मामाचं गाव म्हणजे आजूळ असते, तर आजूळाला येऊन सुद्धा जिंकून बिचारी गावाकडे चालली. आणि तिकडे गेल्यानंतर नवरा खुशी होईल, मिक्सर घेऊन आली. पुढच्या वर्षी मी सामील होईल. एकदा जोरात टाळ्या भाभींसाठी झाल्या पाहिजे. सौरभ दादांना विनंती, दादा बक्षीस द्यायचे द्या. प्रकाश हॉटेलचे कुणी आलेत का? सामान्य सौरभ दादा, आपल्याला एक सगळ्यांचा फोटो घ्यायचा आहे. पण दादा तुमचं नाव प्रकाश हॉटेल ना? हा म्हणजे प्रकाश हॉटेलचं नाव गणेश पावले यांच्याकडे जरा जोरदार टाळ्या गणेश दादासाठी झाल्या पाहिजेत, कारण तिथे प्रकाश हॉटेल फक्त लिहिलेलं आपण बोलत होतो म्हणून त्यांचं नाव विचारलं, बाकी काही नाही. शुभ नाव आहे दादा तुमचं, आणि तुमचं शुभ असतं. या वहिनीला बक्षीस. या वहिनी, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कधी प्रकाश हॉटेलला जेवायला गेलात का? आता नक्की जा. होम थिएटरवर मस्त डान्स करा आणि मस्तपैकी फॅमिली घेऊन हॉटेलला जेवायला जा. तुम्हाला कसं वाटलं खेळून? खूप छान वाटलं, आणि या बक्षिसाबद्दल पण त्यांचे खूप आभार. हॉटेलला अख्ख्या फॅमिलीला घेऊन जा जेवायला नक्की. बिलामध्ये सुद्धा डिस्काउंट देतील, काळजी करू नका. जोरात टाळ्या. बोला, काय नाही. तुम्ही जेवलात का? तुम्ही? हा, आयोजकांबद्दल काय सांगाले? बघा ताई, पैठणी काढायला तयार आहेत तिकडून. तेव्हा पैठणी आणि सोन्याची नथ, 2 वस्तू तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. मी ह्याच्या अगोदर पण होम मिनिस्टर मध्ये भाग घेतलाय, पण दुसरा तिसरा असा नंबर आलेला आहे, पण पहिला नंबर आणायची खूप इच्छा होती, तो आणलाय मी. आयोजकांबद्दल काय सांगाल? यात्रा कमिटीबद्दल असाच कार्यक्रम ठेवा आणि महिला मंडळीनं खरंच भाग घ्या. एकदाच असतं, आपल्याला एन्जॉय करा, जिंकण्यासाठी नाही तर आपलं म्हणजे आनंद म्हणजे आत्मविश्वास वाढेल. म्हणजे भावनाओं को समजो, शब्दों में क्या रखा. वहिनीचं म्हणणं तुम्हाला कळालं ना? बिचारीचं म्हणणं ह्यावेळेस मी जिंकले, पुढच्या वेळेस तुम्ही जिंका. आत्मविश्वास वाढेल. त्यांना पहिला दुसरा नंबर मिळायचा, पण आज बिचारीनं पहिला नंबर मारला. कमेंट कुणी केल्यात? कमेंट किती जणींनी केल्यात? हात वरती करा बरं.
बॉम्बला 2-4 सेकंड आले. पटापट कमेंट करा, स्वतःचं नाव पूर्ण टाका. हा त्या त्यांना पेठे त्यांच्या खांद्यावरती आपली. आपापलं बक्षीस घ्या, पुढे या. वहिनी तुम्ही इकडून या.